नमस्कार, मी पंजाब ते 13 जूनपासून परत राज्यामध्ये पावसाला थोडी सुरुवात होणार आहे. 13 जून नंतर जे पाऊस पडेल, 13ला पडेल, 14, 15, 16, 17, 18, 19 ते काय होईल, एक दिवस पडेल, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार नाही, तिसऱ्या दिवशी पडेल, चौथ्या दिवस येणार नाही. म्हणजे 13ला येईल तर 14ला येणार नाही, 15ला येईल तर 16ला येणार नाही, 17ला येईल तर 18ला येणार नाही. असं करत करत काय होईल, 18-19 तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच राज्यभर विखुरलेलं स्वरूपाचं भाग पडत राहणार आहे. मग राज्यात मान्सूनचा पाऊस परत करीत दाखल होणार आणि शेतकऱ्याचे पेरण्या कधी होणार. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी पहिल्यापासूनच म्हटलं होतं की यावर्षी 3 टप्प्यामध्ये पेरण्या होणार. एक टप्पा राहील 7 ते 14 जूनचा. तर 7 ते 14 मध्ये काही भागामध्ये इकडं केजच्या पलीकडे तिकडं काही भागामध्ये जिथं जास्त पाऊस पडला तिकडं पेरण्या सुरू झाल्या, त्यांचे फोन देखील आले. तिकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे देखील तिकडे देखील काही भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या, लागवडी सुरू झाल्या. पण काय झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पाऊस सगळीकडे पोहोचत नाही. मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 3 टप्प्यामध्ये जे दुसरा टप्पा आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 जून ते 30 जूनमध्ये म्हणजे 20 जूनपासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात एक पाऊस येणार आहे. पण